मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये बोर घ्यायचा आहे आणि त्याला पाणी लागेल की नाही यामुळे जर तुम्हाला टेन्शन येत असेल किंवा तुम्ही बोर घेतलेला आहे पण त्याला आधी पाणी येत होतं पण आता पाहिजे तेवढं पाणी येत नाही किंवा काही जणांनी बोर आत्ताच घेतलाय पण तो अगदी कोरडा गेलाय किंवा त्याला पाहिजे तेवढं पाणीच लागलेलं नाही आणि मित्रांनो, या गोष्टींमुळे जर तुम्ही चिंतेत आला असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, मी या व्हिडिओमधून तुम्हाला बोर घेत असताना तुम्ही अशा काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या बोरला 100% गॅरंटीड चांगलं पाणी लागेल, तुमचे पैसे वाचून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जे सांगणार आहे की कदाचित तुम्ही जर बोर घेतलेला आहे, काही दिवसांपूर्वी घेतलेला आहे, त्याला पाणीच जर लागलेलं नसेल किंवा जुन्या काळात कधीतरी बोर घेतलेला आहे, तो पाणी जास्त देत होता पण आता जर तो पाणी कमी मारत असेल तर त्याचं सुद्धा कसे पाणी वाढवायचं तर याची सुद्धा एक सोपी अतिशय कमी याच्यातील टेक्निक सुद्धा सांगणार आहे की ज्याने तुमचं पाणी वाढून जाणार आहे. तर मित्रांनो, त्यामुळेच अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि मित्रांनो, किसान हेल्पलाईन या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. शेतकरी मित्रांनो, जसं जसं उन्हाळ्याचं प्रमाण वाढायला लागतं तसं तसं पाण्याची टंचाई जाणवायला लागते आणि त्यानंतर बऱ्याच वेळा आपण जुन्या काळात घेतलेले जे काय बोर आहेत तर त्या बोरचं सुद्धा पाणी कमी व्हायला लागत असतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी नवीन बोर घेण्याचा सुद्धा विचार करत असतात, नवीन विहीर पाडण्याचा सुद्धा विचार करत असतात. मग मित्रांनो, बऱ्याच वेळेस बोरच्या बाबतीत ज्या प्रमुख अडचणी जशा येतात तर त्यामध्ये एकतर होतं काय की बोर बऱ्याच वेळा 1-2 वर्षापूर्वी घेतलेला असतो, तो पूर्वी चांगलं पाणी देत असतो पण बऱ्याच वेळा आता त्याचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं असतं. आणि दुसरी अडचण काय होते की काही जण आत्ताच ज्यांनी बोर घेतलेला आहे याच उन्हाळ्यात घेतलेला आहे पण त्याला पाणीच अगदी कमी लागतं किंवा बोरच अगदी कोरडा गेलेला असतो. मग मित्रांनो, याच 2 प्रमुख अडचणी बोरच्या पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही सामान्य माणसाला भेडसावत असतात. मग आता मित्रांनो, तुमच्या किती जुन्या किंवा नवीन बोरचं पाणी वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणारच आहे. पण मित्रांनो, त्याआधी जर कुठल्या शेतकऱ्याला जर बोर घ्यायचा असेल तर आपण काय अशी काळजी घेतली पाहिजे की ज्याने आपल्या बोरला कमी पाणी लागण्याची शक्यताच मुळीच नष्ट होऊन जाते आणि पुढे चालून दुसरा बोर घेण्याची गरज पडत नाही किंवा दुसरी पर्यायी व्यवस्था करण्याची सुद्धा गरज पडत नाही. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा होतं काय की शेतकरी मित्र असू द्या किंवा कुठलाही सामान्य माणूस असू द्या की ज्याला बोर पाण्यासाठी घ्यायचा आहे तर त्यांच्याकडनं एक मोठी चूक होत असती. तर मित्रांनो, ती चूक लोक काय करतात की पैसे वाचवण्याच्या नादामध्ये एक मोठी चूक शेतकऱ्यांकडनं त्या ठिकाणी होत असते. ती चूक नेमकं काय होते की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या बऱ्याचशा भागांमध्ये पाण्याची जी काही लेवल आहे तर ती थोडीशी वेगवेगळी असते. आता काही भागांमध्ये अगदी वर पाणी म्हणजे अगदी 30 फुटावर, 40 फुटावर, 50 फुटावर सुद्धा पाणी त्या ठिकाणी उपलब्ध असतं, तर काही भागामध्ये 100-150 फुटावर, तर काही भागामध्ये 300-300 फुटावर सुद्धा पाणी त्या ठिकाणी उपलब्ध असतं. मग आता अशा वेळेस होतं काय की ज्यावेळेस शेतकरी किंवा सामान्य माणूस ज्यावेळेस बोर मारायचा गाडीचं त्या ठिकाणी सुरुवात करत असतो तर होतं काय की ज्या ठिकाणी पाण्याची लेवलवरती अगदी म्हणजे 50-60 फुटावर ज्या ठिकाणी पाणी आहे तर त्यावेळेस होतं काय की शेतकरी 50-60 फुटावर त्याला प्रेशरने पाणी उडताना त्या ठिकाणी दिसतं आणि मग तो काय करतो की अगदी बॉर्डरला म्हणजे अगदी 70-80 किंवा 100-120 फुटाला तो त्या ठिकाणी थांबून घेतो आणि बोर त्या ठिकाणी स्टॉप करत असतो. मग आता मित्रांनो, याच्यामध्ये शेतकऱ्याची नेमकं चूक काय होते? आता ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे पैसे त्या ठिकाणी वाचतात पण मित्रांनो, याच्यामुळे होतं काय की भविष्यात तुमचा तो बोर जास्त काळ त्या ठिकाणी चालत नसतो. आता हा काय चालत नाही का मित्रांनो? आता जसं तुम्ही बघितलं असेल की जुन्या काळामध्ये अगदी काही भागांमध्ये 50-60-70 फुटाची सुद्धा बोर असायचे पण मित्रांनो, आज त्याच भागांमध्ये जसे जसे 15-20 वर्ष होतात, 10-12 वर्षानंतर जशी जशी पाण्याची लेवल ही खाली खाली होत चालली आहे, भूगर्भ जे काय पाण्याचं प्रमाण आहे, जी काय खोली आहे तर ती वाढत चाललेली आहे, दिवसेंदिवस पाणी खाली खाली होत चाललं आहे. त्यामुळे आपण नेहमी आपण काय करायला पाहिजे की आपण बोर खोल घ्यायला पाहिजे. पण शेतकऱ्यांची किंवा सामान्य माणसाची इथंच एक चूक होती की तो बोर जिथं पाणी लागतो तिथंच त्याच ठिकाणी स्टॉप करत असतो. मग मित्रांनो, असं केल्याने होतं काय की तुमचे पैसे थोडेसे त्या ठिकाणी वाचतात पण मित्रांनो, तो दीर्घकाळ तो बोर तुम्हाला पाणी देत नाही. थोड्या 1-2-4-5 वर्षानंतरच थोडीशी पाण्याची लेवल जरी खाली गेली तरी मित्रांनो, तो त्या ठिकाणी पाणी कमी करायला लागतो, गुळणी मारायचा प्रयत्न करतो किंवा कमी प्रेशरनं पाणी त्या ठिकाणी देत असतो. मग त्यावेळेस मित्रांनो, ज्यावेळेस आपण बोर घेत असतो तर त्यावेळेस आपण नेहमी जरी 50 फुटावर जरी पाणी मारलं तरी आपण कमीत कमी 200 ते 250, जास्तीत जास्त 300 फुटापर्यंत तुमचं त्या ठिकाणी बोरची खोली आपण ठेवायला पाहिजे. याचे 2 फायदे होतात की पुढे चालून जर पाण्याची लेवल जरी घसरली तरी मित्रांनो, जवळपास ते पाणी त्या ठिकाणी खालच्या झऱ्यामध्ये येऊ शकतं किंवा दुसरी गोष्ट, पाण्याची लेवल जरी तीच राहिली तरी स्टोरेजचं काम तो बोर करतो. त्यामुळेच मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला अगदी एकदम पाषाण किंवा एकदम कडक दगड जोपर्यंत लागत नाही तर त्या खोलीपर्यंत आपण आपल्या बोरची खोली त्या ठिकाणी न्यायला पाहिजे.
आता मित्रांनो, इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या बोरचं जर पाणी कमी झाले तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, त्यासाठी काही गोष्टी अशा आहेत की ज्या बोर मारायच्या आधीच त्या ठिकाणी आपण पाहिल्या पाहिजेत आणि काही गोष्टी बोर मारल्यानंतर आपण केल्या पाहिजेत की त्यामुळेच मित्रांनो आपल्या बोरला कधी पाणी कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. आता मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला बोर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट पहिली अशी करायला पाहिजे की ज्या बोरच्या पाण्याचा पॉईंट जो बघायचा आहे तर तो कमीत कमी तुम्ही 4 ते 5 पद्धतीनं पाहायला पाहिजे. मग त्यामध्ये तुमच्या काही नारळाची पद्धत असेल किंवा अंड्यांची किंवा इतरही काही तुमच्या गावठी पद्धती असतील त्यांनी तर पाहायलाच पाहिजे. पण दुसरी गोष्ट, काही लेटेस्ट पद्धती आलेल्या आहेत की मोबाईलद्वारे पाहू शकता. लेटेस्ट काही मशीन्ससुद्धा आलेले आहेत की जे अगदी कमी रेटमध्ये, त्याची किंमत 1-1.5 लाख आहे, पण कुठलेही लोक तुम्हाला 1-2-3 हजारामध्ये ते पाहून देऊ शकतात की ज्याला सॅटेलाईटद्वारे त्याच्यामध्ये डाटा केलेला असतो आणि ज्याची जी काय आपण ॲक्युरेसी आहे, अचूकता आहे, तर ती अगदी चांगली असते. त्यामुळे पाणी कमी लागण्याचे चान्सेस तिथे शून्य होऊन जात असतात. आता त्यानंतर मित्रांनो, बोर घ्यायच्या आधी अजून दुसरी गोष्ट तुम्ही अशी करायला पाहिजे की बोर घेण्याआधी तुम्ही तुमच्या आसपासच्या एरियामध्ये थोडासा सर्वे केला पाहिजे. म्हणजेच की आसपासच्या तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या शेतीच्या आसपास जी काय विहीर आहे किंवा एखादा बोर आहे तर तो किती फूट खोल आहे. त्याचबरोबर त्याच्या जर विहीर असेल तर किती फूट खोलावून याला पाझर त्या ठिकाणी फुटलेले आहे, त्यांची दिशा कुठली आहे, तर याचा थोडासा अंदाज घ्यायला पाहिजे. आणि एक ॲव्हरेज जी काय खोली आहे तर तिचा अंदाज त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तर याचे 2 फायदे होतात. एक तर तुम्हाला बोर किती खोल घ्यायचा याविषयी माहिती मिळून जाते आणि तुमचं बजेट त्या ठिकाणी तुम्हाला काढता येतं. कारण की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बोरचा फुटावाईज रेट असतो. मग जर आपल्या एरियामध्ये 200 फूट जर बोर खोल जात असतील तर आपण एक अंदाज काढू शकतो की आपला 250-300 पर्यंत जरी गेला तर आपला आपल्याला जवळपास काहीतरी एक बजेटनुसार खर्च येत असतो. आता मित्रांनो, पाणी कमी न होण्यासाठी तिसरी गोष्ट जी करायला पाहिजे ती बोर घेतल्यानंतर मित्रांनो, बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की मोटर आणण्यामध्ये विलंब करतात. बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये 8-8, 15-15, काही तर 20-20 महिन्याचा सुद्धा त्या ठिकाणी 1-1 महिन्याचा सुद्धा गॅप त्याच्यामध्ये जात असतो बोर घेतल्यापासून. तर मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की आपण बोर घेतल्यानंतर अगदी 8 दिवसाच्या आतमध्ये मोटर टाकून त्याच्यामधनं पाणी हे काढलंच पाहिजे. कारण की मित्रांनो, होतं काय की बऱ्याच वेळा जे काय पाण्याचे पाझर त्या ठिकाणी असतात ते तिथे बऱ्याच वेळा अशी माती असते की जी चिकटून बसते आणि त्यामुळे काय होतं की बराचसा गाळ त्या ठिकाणी बोरमध्ये जमा व्हायला सुरुवात होत असते. ज्या काळात आपण त्याच काळात आपण जर मोटर त्या ठिकाणी टाकली तर तो गाळ त्या ठिकाणी येत नाही. कारण की पाणी हलत राहतं, कंटिन्यूस हलत राहिल्यामुळे तो गाळसुद्धा खाली होत राहतो, तो एका ठिकाणी बसत नाही आणि त्यामुळे ज्या होलामधनं, ज्या झऱ्यांमधनं त्या ठिकाणी पाणी येत असतं ते ब्लॉक होत नाही. काही ठिकाणी जाळी लावण्याची सुद्धा सिस्टीम असते की खाली काही लोक जाळीसुद्धा लावत असतात, तर ती जाळीसुद्धा काही वेळेस ब्लॉक होऊन जाते आणि मग ती जाळी ब्लॉक झाल्यामुळे कदाचित त्यामुळे तुमचं पाणी येण्यामध्ये अडचण यायला लागते किंवा पाणी त्या ठिकाणी गुंततसुद्धा येऊ शकतं. तर यानंतर तुमच्या बोरचं पाणी कधी कमी होऊ नये म्हणून करायची चौथी गोष्ट अशी असते की तुम्ही तुमच्या बोरच्या आसपास एक खड्डा पाडून त्याच्यामध्ये तुम्ही जे काय पावसाचं पाणी आहे तर ते त्या ठिकाणी जिरू शकता. याला इंग्लिश भाषेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात की ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी जे काय तुमच्या घरावरचं, छतावरचं जे काय पाणी असेल तर ते सर्वत्र एका पाईपमध्ये काढून तुम्ही त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये टाकायचं असतं की ज्याच्यामध्ये बरेचसे लेअर आपण त्यात टाकलेले असतात, जसे खडीचा लेअर, वाळूचा लेअर, असे विविध लेअर असतात की ज्याच्यामधनं फिल्टर होऊन पाणी त्या बोरला जात असतं. तर अशी सोय आपण करायला पाहिजे. पण आता त्या खड्ड्याची खोली किती ठेवायची असते तर याच्यामध्ये जो काय बोरला क्रशिंग पाईप आपण टाकलेला असतो तर त्याच्या खाली, म्हणजे जवळपास क्रशिंग पाईपची जेवढी खोली आहे तर त्याच्या थोडंसं खोल आपल्याला हे खड्डं त्या ठिकाणी खोदायचं असतं आणि त्यामध्ये जे काय पावसाचं पाणी आपण जमा करतो आपल्या छतांवर असू द्या किंवा आपल्या आसपासच्या एरियामध्ये असू द्या, तर त्याचा स्लोप ढाळ अशा पद्धतीनं करायला पाहिजे की त्या खड्ड्यामध्ये ते पाणी जाऊन जमा झालं पाहिजे की ज्यामुळे अगदी एक पाऊस जरी झाला तरी ते झटपट त्याच्यामध्ये ते पाणी जाऊ शकेल आणि स्टोरेज म्हणून राहू शकेल. आणि बऱ्याच वेळा याच्यामुळे मोठा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना जाणवलेला आहे बोरच्या पाण्याच्या बाबतीत. यानंतर मित्रांनो, शेवटची गोष्ट जी की बोरचं पाणी कमी न होण्यामध्ये तुम्हाला मदत करते तर ती म्हणजे की तुम्ही जर तुमच्या बोरला 3 इंच जर पाणी लागलं असेल तर तुम्ही तुमच्या पाईपची साईज, मोटरचं HP अगदी व्यवस्थित निवडलं पाहिजे की जेणेकरून पाणी अगदी व्यवस्थित प्रमाणात त्याच्यामधून निघू शकेल. कारण काय होतं की जर आपण मोठ्या कॅपॅसिटीची मोटर, मोठ्या कॅपॅसिटीचा जर पाईप त्या ठिकाणी वापरला तर पाणी हे झटपट त्या ठिकाणी निघून जातं, पाणी आपल्याला त्या ठिकाणी पुरत नाही. तर त्यामुळे मोटर थोडीशी कमी जरी लावली तर ती जास्त काळ चालते, थोडासा आपल्याला मानसिक तरी त्या ठिकाणी समाधान त्याच्यामधनं मिळत असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही जर काळजी आपण अगदी व्यवस्थितपणे जर घेतली तर नक्कीच तुमच्या बोरचं पाणी वाढू शकेल. बोर जर घ्यायचं असेल तर पाणी गॅरंटेड लागू शकेल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.